नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपण बुद्धिमापन क्षमता यामध्ये समसंबंध हा घटक पाहणार आहोत. समसंबंध हा घटक आज पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये या घटकामध्ये तुम्हाला सुरुवातीला प्रश्नामध्ये डाव्या बाजूला 4 चौकोनी कप्पे दिलेले जातात किंवा चौकोनी बॉक्स दिले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 2 जे बॉक्स आहेत ते प्रश्नासाठी आणि दुसरे जे 2 बॉक्स आहेत ते वेगळ्या प्रश्नासाठी असतात. तर याच्यामध्ये पहिले जे 2 बॉक्स आहेत 1, 2, 3 आणि 4 मध्ये पहिले जे 2 बॉक्स आहेत त्यांचा एकमेकांशी एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो. आपल्याला आधी लक्षपूर्वक काय पाहायचं आहे, प्रश्न जो दिलेला आहे या प्रश्नामध्ये डाव्या भागामध्ये 1, 2, 3 आणि 4 बॉक्सपैकी पहिल्या आणि दुसऱ्या बॉक्समधला संबंध ओळखायचा आहे आणि तो संबंध तिसऱ्या आणि चौथ्या बॉक्समध्ये दर्शवायचा आहे. इथंच डाव्या बाजूला प्रश्न आणि उजव्या बाजूला 4 बॉक्स दिले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला A, B, C आणि D आणि D या स्वरूपामध्ये उत्तरे दिली जातात. उत्तरे जी योग्य आहे. तर पहिला जो मुद्दा आहे याच्यामधला, आकृत्यांची चिन्हे जी आहेत, चिन्हे ती वाढत जातात किंवा कमी होत जातात. काही आकृत्यांमध्ये चिन्हे कमी तर होत जातात किंवा वाढत तर जातात. याच्यातच आपण काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 41 व्यवस्थित पहा. मला दिसत आहे एक वर्तुळ आहे पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्येही वर्तुळ दिलेलं आहे, पण आतमध्ये 2 जीवा काढलेल्या आहे वर्तुळात. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 जीवा काढलेल्या आहेत, आकृतीमध्ये 1 जीवा वाढलेली आहे. सेम ॲज इट इज ह्या आयातामध्ये सुद्धा पुढे आयात असेल त्याच्यामध्ये 2 रेषाखंडाच्या ऐवजी 3 रेषाखंड काढलेले असतील. तर पर्यायामध्ये बघा, तुम्हाला पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. ए येणार नाही, याच्यामध्ये 2 रेषाखंड आहेत. सी येणार नाही आणि डी 1, 2, 3 रेषाखंड आहेत, पण त्याची दिशा मात्र बदललेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. पुढचं बघा, आपण असंच एक उदाहरण पाहूयात. उदाहरण क्रमांक 42 बघा. 1, 2, 3 आणि 4 कप्पे दिले आहे. याच्यामध्ये पहिल्या कप्प्यामध्ये जो आहे तो एक बॉक्स चौकोनी बॉक्स दिलेला आहे. दुसऱ्या कप्प्यामध्ये सहसंबंधामधला दुसरा बॉक्स तो आहे. याच्यातल्या ह्या शिरोबिंदूंना एकमेकांना जोडलेला आहे इथे रेषाखंडांनी. पुढची आकृती जी आहे ती 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शिरोबिंदूमध्ये आहे. म्हणजेच याच्या उत्तर आकृतीमध्ये काय असणार आहेत, हे 6 शिरोबिंदू एकमेकांच्या समोरच्या बिंदूंच्या रेषाखंडांनी जोडले गेले पाहिजेत. तर आता आपण अशा आकृती पाहूयात. पर्याय क्रमांक ए नाहीये, बी नाही येणार, सी पर्याय क्रमांक सी येईल, डी येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर प्रश्न क्रमांक 42 साठी. तर आता त्याच्या पुढचा मुद्दा पाहूयात आपण. दुसरा जो भाग आहे याच्यातला, आकृत्या काही अंशांनी फिरतात. तर याच्यामध्ये बघा, आपण उदाहरण पाहूयात याची. प्रश्न क्रमांक 39 पहा. आकृती दिसत आहे तुम्हाला. कड्याच्या पाकळ्या ज्या आहे आकृतीच्या भरीव आहेत, काळ्या रंगामध्ये रंगवलेल्या आहेत. सेम ॲज इट इज हीच आकृती पुढे आहे. काळ्या रंगांच्या पाकळ्या, अर्ध पाकळ्या भरीव रंगाने रंगवलेल्या आहेत, काळ्या रंगाने. फक्त ह्या रेषाखंडाच्या दिशेने ज्या पाकळ्या आहेत त्या बदलून शिरोबिंदूच्या दिशेने झालेल्या आहेत. अशा ज्या आहेत त्या अशा झालेल्या आहेत, म्हणजे 45 अंशाच्या कोनामध्ये पाकळी फिरलेली आहे. सेम ॲज इट इज ह्या आकृतीमध्येही हे त्रिकोणाचे जे भरीव आहेत आणि हे रिकामे भरीव तेही 45 अंशाच्या कोनामध्ये फिरताना दिसतील किंवा उत्तर असेल. तर बघा, 45 अंशाच्या कोनामध्ये सगळेच आकृती फिरलेले दिसत आहेत, ए, बी, सी आणि डी. पण बघा, इथं जो आहे तो बिंदू काळा रंगवलेला कुठे आहे, फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. तर पर्याय क्रमांक बी व्यवस्थित चेक करूयात आपण. आहे 45 अंशाच्या कोनात फिरलेला आहे आणि इथला भरीव जो आहे तो सुद्धा व्यवस्थित रंगवलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ह्या प्रश्नासाठी बी हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचंच आकृती पाहूया. त्याच्यातली त्रिकोण दिलेला आहे, एका शिरोबिंदूवर छोटासा त्रिकोण काढून तो रंगवलेला आहे.
तोच त्रिकोण 45 अंशाच्या कोनामध्ये शिरोबिंदूच्या दिशेने फिरलेला आहे. आधी बाजूच्या दिशेने होता, उभ्या दिशेने थोडासा तिरकस होऊन फिरलेला आहे. आणि साईडने 2 बाण आहेत. सुरुवातीला ज्या दिशेने आहेत त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध दिशेने आहेत. सेम ॲज इट इज तीच परिस्थिती उत्तरासाठी असेल. आकृती पहा व्यवस्थित, तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल. आकृतीमध्ये जे दिसत आहे तसंच बघा. पुढची आकृती जी आहे ती 45 अंशाच्या कोनातली कोणती आहे? ही पर्याय क्रमांक ए आणि सी आहे. बी आणि डी येणार नाही. तर पर्याय क्रमांक सी मध्ये बघा फिरलेली आहे, बरोबर आहे, आकृती फिरलेली आहे. पण हा जो गोल दिसतोय मधला तो अर्धगोल रंगवलेला पर्याय क्रमांक ए साठी योग्य आहे, पर्याय क्रमांक बी साठी नाहीये. कारण पर्याय क्रमांक बी मधला हा अर्धवर्तुळ जो दिसतोय तो ह्या बाजूला चिकटलेला आहे, इथे मात्र तसं नाही. पर्याय क्रमांक ए हे उत्तर प्रश्न क्रमांक 40 साठी येईल. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. बघा त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक दंडगोलाकृती चक्र दिसते इथे उभं. ते चक्र इथं आडवं झालेलं आहे आणि त्याला एक बाण आहे. हा आडव्याचा उभा झालेला आहे, म्हणजे 90 अंशाच्या कोनात हा बाण फिरलेला आहे आणि हे चक्र सुद्धा फिरलेलं आहे. सेम ॲज इट इज 90 अंशाच्या कोनामध्ये हा वर्तुळाचा जो आहे चतकोर भाग तो फिरलेला दिसेल. बघा आता ह्या दिशेने फिरलेला आहे. सेम ॲज इट इज ह्या दिशेने, म्हणजे हे सुद्धा काय ह्या दिशेनेच फिरणार. तुम्हाला पर्याय क्रमांक ए नाही, उलट दिशेने फिरलेला आहे, असं फिरलेला आहे, हा नाहीये, हा नाहीये. पर्याय क्रमांक डी हे उत्तर प्रश्न क्रमांक 43 साठी येईल. तिसरा जो आहे आकृत्या पाण्यातील प्रतिबिंब असतात किंवा आरशाची प्रतिमा असतात. दिलेल्या आकृत्या ज्या आहेत तर एकतर पाण्यातील प्रतिबिंब असतील किंवा आरशाच्या प्रतिमा असतात. तर याच घटकाशी निगडीत आपण काही प्रश्न पाहूयात. तर बघा प्रश्न क्रमांक 22 आकृती दिसतीये तुम्हाला. ह्या आकृतीची सेम ॲज इट इज पाण्यातली प्रतिमा इथे दिसतीये. वर्तुळ खाली गेलेला आहे, त्रिकोण रिव्हर्स किंवा उलट दिशेने फिरलेला आहे आणि बेसला जो आयात आहे तो वर गेलेला आहे. सेम ॲज इट इज अशा आकृती तुम्हाला कुठे दिसतीये? पर्याय क्रमांक ए आहे, पर्याय क्रमांक बी, सी आणि डी तिन्ही दिसत आहेत. पण मात्र डी मध्ये हा त्रिकोण रंगवलेला आहे, त्याच्यामुळे डी येणार नाही. पर्याय क्रमांक ए बी येतील, सी मात्र येणार नाही. त्रिकोण रिव्हर्स झालेला नाहीये, हा उलट फिरलेला नाहीये. ए आणि बी ह्या यापैकी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल, कारण हा ब्लॅक बॉक्स उलट फिरण्याच्या ऐवजी आहे त्या जागी आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे उत्तर ह्या प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 22 साठी येईल. त्याच्यानंतर पुढचा एक उदाहरण पाहूयात आपण याच्यातच. प्रश्न क्रमांक 27 मध्ये बघा तुम्हाला एक स्वास्तिका आहे आणि स्वास्तिकाच्या 2 भागामध्ये अर्ध त्रिकोण रंगवलेला दिसत आहे. तुम्हाला थोडा थोडा रंगवलेला आहे. सेम ॲज इट इज त्याची आरशाची प्रतिमा तुम्हाला इथे दिसत आहे. तर बघा सेम ॲज इट इज ह्या आकृतीसाठी ही तशीच प्रतिमा आपल्याला शोधावी लागेल. पर्याय क्रमांक डी येणार नाहीये. याच्यातले हे आणि हे रेषा जी आहे दुमडलेली ती तिरकस आहे, तशी इथं नाहीये. इथं सरळ रेषा आहे, ही उभी दिसते, ही मात्र तिरकस दिसायला लागली. पर्याय क्रमांक डी जाईल. पर्याय क्रमांक सी मध्ये तर रेषाच नाहीये इथे आणि इथे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि बी पैकी पर्याय क्रमांक बी ही जी आहे ती आरशातली प्रतिमा दिसणार नाही किंवा होणार नाही. पर्याय क्रमांक ए हे उत्तर प्रश्न क्रमांक 27 साठी येईल. पुढचं बघूयात आपण मुद्दा. चौथा घटक याच्यातलाच. बाहेरील आणि आतील दोन्ही चिन्हांची काय होते? अदलाबदल होते. आतील चिन्हे यांची
अदला बदल दिसून येते. तर बघा याच्यातले काही प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 38 दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला लक्षपूर्वक पहा. पंचकोन आहे पहिल्या कप्प्यामध्ये आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये किंवा बॉक्समध्ये तुम्हाला पंचकोनाच्या ऐवजी चौकोन दिसतोय आणि मधली आकृती त्रिकोणाची रिव्हर्स किंवा उलट दिशेने झालेली दिसते. म्हणजे पुढच्या प्रश्न जो आहे चौथा उत्तर आकृती जी असेल ती असेल चौकोनाच्या जागी आपल्याला त्रिकोण होईल, एक शिरोबिंदू कमी होईल. बी हे उत्तर येईल, बी किंवा सी पैकी. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मधली जी आकृती आहे रिव्हर्स होणारी ती बघा किंवा उलट दिशेने फिरणारी पंचकोनाची ती पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे उत्तर प्रश्न क्रमांक 38 साठी येईल. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण बघूयात आपण याच्यातच. उदाहरण क्रमांक 44 बघा. चौकोन आहे, चौकोनामध्ये त्रिकोण आहे. पुढच्या आकृतीमध्ये बघा त्रिकोण बाहेर आलेला आहे आणि चौकोन आत गेला आहे. म्हणजे बाहेरील आकृती मध्ये आणि मधली आकृती बाहेर गेलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघा सेम ॲज इट तसंच होईल. त्रिकोण जो बाहेरचा आहे तो आत जाईल आणि आतला वर्तुळ बाहेर येईल. बघा इथे पर्याय क्रमांक सी आणि डी येणार नाही कारण हे एकमेकांना चिकटलेल्या नाहीत आकृत्या. इथं मात्र चिकटलेलं आहे त्यामुळे बी आणि सी जाईल. पर्याय क्रमांक ए आणि बी पैकी बघा पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नासाठी उत्तर येईल प्रश्न क्रमांक 44 साठी. अशा पद्धतीने आपण आज 4 मुद्द्यांनुसार घटक पाहिलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे उदाहरणे सोडवू शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.